नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. आणि सुरुवातीला मनोज जरांगे यांच्या बीडमधील सभेसंदर्भातील टॉप 9 घडामोडी. मनोज जरांगे यांच्याकडून चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषणाची घोषणा. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे यांचा निर्धार. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईत येणार. आता आम्ही घरी बसणार नाहीत, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे यांचा सरकारला इशारा. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नको, आरक्षण मिळू दे मग दाखवतोच. मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल. अक्कल कसले मंत्री गेले का नाही असलं कोणी. अरे महाराष्ट्राला कल ना काही घेणं देण्याचं हे डबड. तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाखवतोय. 12 इंचाची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मी त्यांच्या जन्माधीपासूनच राजकारणात, छगन भुजबळांचा जरांगेंना टोला. गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून. असं एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये आता ठोकून ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं. आम्हाला कुचकं बोलता का, भुजबळांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी विष आणि गटारीतील किडे. उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांनी समाजाला पाठिंबा देण्याचं जरांगे यांचं आवाहन. पाठिंबा दिला नाही तर मराठ्यांची दारं तुमच्यासाठी कायमची बंद, जरांगेंचा इशारा. आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल. आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वाजवायचं, सोडायचं नाही. येवल्याच्या अडपटानं स्वतःच्या पाहुण्यांचं हॉटेल जाळलं. मराठा शांततेत मैदानात आलाय, आमच्यावर खोटा डाग लावू नका. अंतरवली सराटीतील लाठीचार्जवरून जरांगेंची टीका. शांततेनं असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला. कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. मनोज जरांगेला माझ्यावर बोलण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडी गडबड झाली आहे. मी अशा कोल्हेकोईला दाद देत नाही. छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. मित्र म्हणून सल्ला देतो. ते मला मित्र म्हणणार नाही, मानतच नाही. कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो, तुला बघतो, तुला बघतो, तुला बघतो. छगन भुजबळ असल्या कोल्हेकोईला दाद देत नाही.